ही अतिशय प्राथमिक स्वरूपाचे कलर्स दिले आहेत मी. याची डिटेल ज्यावेळेला आपण करू त्यावेळेला त्याचं सौंदर्य जे आहे ते आपल्याला त्यावेळेला दिसणार आहे. आणि ह्या इतक्याशा कामावून मला असं वाटतंय की हे काम चांगलं होईल. कारण हा जो पहिला वॉश आहे, हा पहिला वॉश त्या चित्राचं सक्सेस की फेल्युअर हे सांगत असतो. जर इथे पहिल्या वॉशमध्ये जर काही चुका झाल्या तर मात्र ते संपूर्ण चित्र बिघडतं. आता इथे तुम्हाला असं दिसत असेल की कौलाला काय खूप असा शार्प कलर दिलेला नाही आहे. इथे भिंतींना पण खूप शार्प कलर दिलेला नाही आहे. झाडं पण अशीच काढली, त्याच्यात काही ग्रीनरी दिसत नाही. वरती पण ओपनच दिसते, काय हे नाही आहे. पण ज्यावेळेला याच्यामध्ये डार्कनेस येईल, ज्यावेळेला डार्क शेड्स येतील, त्यावेळेला ह्या चित्रामध्ये खोली येईल. अजून एक गोष्ट तुम्हाला या निमित्तानं मला सांगायची आहे की आपल्या अवतीभोवती अशी खूप अशी झाडं आहेत. जरा हे करून झालं ट्राय करून पूर्ण ट्राय करून जर त्याला ट्राय करायला देतो तोपर्यंत मी कोणतंही चित्र आपल्याला चांगलं का दिसतं. म्हणजे आपल्या घराशेजारी झोपडी आहे एखादी आणि असं नॉर्मली बघितल्यावर आपल्याला ती झोपडी काय खूप अपील होत नाही, आपण दररोज बघतो ती. पण एखादा कोणीतरी जिम्माडकर येतो आणि ते चित्र काढतो आणि नंतर ते त्याला फ्रेम करतो, माउंट वगैरे लावून फ्रेम करतो. तर आपण म्हणतो अरे काय सुंदर आहे, तर माझ्या दररोज बघत होतो मी, पण तरी मला ही वेगळी वाटली. मग ते चित्रात असं काय होतं की जेणेकरून वास्तवात असलेल्या गोष्टीपेक्षा ते सुंदर होतं. तर एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की कोणती कलाकार, मग तो कवी असो, लेखक असो, चित्रकार असो, अभिनय करणारा अभिनेता असो, अभिनेत्री असो, त्यांनी केलेलं काम आपल्याला नेहमी सुंदर वाटण्याचं कारण असं की त्याच्यातलं जे चांगलं आहे तेच फक्त निवडलं जातं. म्हणजे ज्यावेळेला काही झोपडी बघतो मी, झोपडीसमोर कचरा पडलेला आहे, प्लास्टिक पडलेलं आहे, इलेक्ट्रिकचा पोल असा वाकलेला आहे, एखादं वाळलेलं झाड आहे किंवा आणखीन वेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी आहेत, तर चित्रकार ते काहीच काढत नाही. तो काय करतो, फिल्टर करतो. त्याच्यातला कचरा तो काढत नाही, त्याच्यामधलं जे तुटलेलं फुटलेलं काय असेल तर ते काढत नाही, जे काही नजरेला वाईट दिसेल असं काही काढत नाही, आणि ते फिल्टर करून तो चांगलं जे आहे ते फक्त ठेवतो. चित्र काढताना ही प्रोसेस होत असते, पण नंतर असं होतं की त्याचीच सवय लागते आणि मग प्रत्येक गोष्टीकडे बघताना ना आपल्याला ती गोष्ट चांगली दिसायला लागते. म्हणून बघा, चित्रकाराला हे सारं जग सुंदर दिसतं, कलाकाराला, कवीला हे सारं जग सुंदर दिसतं. कवी काय करतो, कवी पण तेच करतो ना, फिल्टरच करतो ना. आपण ज्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या 100 गोष्टी करतो, जे बोलतो, त्या सगळ्या शब्दांमधून तो काही ठराविक शब्द निवडतो आणि त्याला एका फ्रेममध्ये बसवतो. मग तो मुक्तछंद असेल, गेय असेल तर त्याला मीटरमधला असेल, पण तो सिलेक्टेड शब्द घेऊन त्याची बांधणी करतो आणि मग आपल्याला तेच दररोज ऐकलेली गोष्ट, सकाळपासून बोललेली गोष्ट कवीच्या शब्दात ऐकली की आपल्याला अजून चांगली वाटायला लागते. कारण का तर तो फिल्टर करतो. आपण सारे फिल्टर करणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला हे सारं जग सुंदर दिसतं. तीच गोष्ट नाटकाच्या बाबतीतली पण आहे, तीच गोष्ट संगीताच्या बाबतीतली पण आहे की ती गोष्ट फिल्टर करून वापरण्याची सवय झाल्यामुळे ते आपल्याला सुंदर दिसायला लागतं. चित्राचंही तसंच आहे की समोर दिसणाऱ्या गोष्टीमधल्या ज्या ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्यात आपण काढतो आणि सुंदर करतो. ही गोष्ट इतकी रुजते की नंतर मग माणसांमधलं आपल्याला काही वाईट दिसत नाही. माणसांमधलं पण आपण फिल्टर गोष्टी घेतो आणि दुर्गुण सोडून देतो. मग त्यामुळे आपल्याला खूप मित्र आहेत ना, आपल्याला खूप मोठं गणगोत आहे आपलं, याचं कारण तेच आहे. मी नाही जरा पाणी भरले ना. देवेंद्र दादा आपल्याकडे 2 वर्ष फक्त चित्रकार म्हणून येतात, पण त्यांचा जो बाकी दुसरा परिचय आहे तो मी आता शेअर केला ग्रुपवर, सगळ्यांनी आवडते माझा. त्यांची साहित्य संपदा, त्यांचं काम, ते पाली भाषेवर काम करतायत. मी त्यांच्या घरी गेले आहे, मला त्यांच्याबरोबर चित्र काढण्याचा योग आलेला आहे आणि त्यांच्या घरी आवर्जून सगळ्यांनी जावं असं त्यांच्याकडे साहित्य संपदा आहे. पाली भाषेवरची पुस्तकं आहेत जी इतर कुठे सापडणार नाही, ती त्यांच्याकडे सापडू शकतात. असा त्याचा खरं चित्रकाराव्यतिरिक्तचा जो परिचय आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. पण मला हे त्यांचं चित्र भयानक अपिलिंग आहे म्हणून जास्त आवडतं. थँक्यू. आता मी थोडंसं डिटेल करतो. जसं मगाशी मी चित्राविषयी बोललो ना,
तसं आपल्या दृष्टीविषयी पण असतं. आपली नजर आहे ना सगळ्या गोष्टी बघत नाही एकाच वेळेला. आपली नजर पण फिल्टर करत असते. म्हणजे आपण असं करूया की दादर स्टेशनवर आपण सगळेजण उभे आहोत. एवढा मोठा क्राऊड आहे, लोकल आलेली, संध्याकाळची वेळ घेऊया जरा, जास्त गर्दीची वेळ आहे. आणि अशा गर्दीमध्ये समजा मी सांगितलं असेल, उर्षल ताईला सांगितलं की मी तुला दादरला भेटतो, तर त्या 1000 लोकांमध्ये ती एका सेकंदात मला बघेल. तिला एकही चेहरा दिसणार नाही, तिला फक्त मी दिसेल. का तर तिला फिल्टर करायची सवय. प्रत्येकाला आपल्या एक करोडो लोकांमध्ये आपल्याला ओळखीचा माणूस पटकन दिसतो. तसं आपण ज्यावेळेला एखादं कोणतीही इमेज बघतो ना, त्या इमेजमधल्या बारीक सारीक गोष्टी बघत नाही. आपण काय करत असतो, त्या गोष्टी फिल्टर करून बघत असतो ना. आता हे जे घर आहे, या घरावरती हजारो इमेजेस आहेत त्याच्यामध्ये, पण त्यात मला काय दिसलं, तर मला फक्त छायाप्रकाश दिसतो ना, उजेड दिसतो फक्त, किंवा अशा ठराविक जे काही शेप्स आहेत ते दिसतात. तर चित्रात पण आपण काय करतो की ते शेप थोडेसे इंडिकेटिव्ह स्वरूपात घेतो. आधी तर बघा मी कौलाला आहे ना पूर्ण कौलं मोजत बसलेलो नाही आहे किंवा प्रत्येकाचा शेप काढत बसलेलो नाही आहे. मी फक्त इंडिकेटिव्ह कौलं दाखवतोय. आणि तुम्हाला आता ह्या एवढं चित्रावरच वाटेल की या घरावरती भरपूर कौलं आहेत. आणि ही कौलं कशी आहेत, तर जुनी आहेत. ही घराची जुनी वाशे आहेत, ओबडधोबड आहेत, बाहेर आलेली आहेत. आणि जी खरी ब्युटी आहे ना ती ओबडधोबड आकृत्यांमध्येच असते. बघा एखादी शोकेशमधली बाहुली जोपर्यंत ती शोरूममध्ये असते ना तोपर्यंत ती खूप व्यवस्थित ठेवलेली वाटते आपल्याला, परंतु ती सुंदर नसते. ती सुंदर त्याच वेळेला होते ज्या वेळेला घरी त्या बाळाकडे आपण देतो आणि ती मग एक केस ओढते, ती मातीत मळवते, कपडे फाडते, त्यावेळी ती सुंदर दिसायला लागते. तसं अगदी स्लॅबचं जसं काटेकोर पद्धतीनं केलेल्या घरापेक्षा आपल्याला अशी जुनी पुराणी आणि मोडकी तोडकी घरं चांगली वाटतात. का तर ते घर फक्त घर नसतं, तिथे कोणीतरी जिवलग, कोणीतरी जवळची माणसं तिथे राहिलेली असतात आणि म्हणून ते घरच आपल्याला अधिक छान सुंदर वाटतात. आता इथे मी सावली घेतोय. इथे एक गोष्ट मला अजून आवर्जून सांगायची ती अशी की तुम्हाला असं वाटत असेल की मी एवढा बिनधास्तपणे चित्र काढतोय, मला कुणीच असा प्रश्न विचारला नाही की मी कुठे शिकलो, कोणत्या कॉलेजला मी शिकलो, माझ्या गुरुचं नाव काय आणि किती वर्षाचा कोर्स केला किंवा कोणी मला काय शिकवलं. प्रत्येकाला कोणाच तरी गंडा बांधावा लागतो ना. तर असा गंडा बांधून घ्यावा म्हणून 7-8 लोकांकडे गेलो की मला तुम्ही शिकवा, मी सर्व मटेरियल वगैरे सर्व आणणार आहे, फक्त तुम्ही मला शिकवा आणि मला तुमचं शिष्य व्हायचं आहे. पण एकाही माणसाने मला शिष्य करून घेतलं नाही, एकाने शिष्य करून घेतलं नाही. का ते माहीत नाही मला, पण कोणीच तयार झालं नाही मला शिकवायला. ज्यांच्याकडे मी जायचो ते म्हणायचे नाही तू काम करत राहा, शिकशील. मी फीस द्यायला तयार झालो तरी पण कोणी मला अलाव केलं नाही शिकायला. शेवटी चुकत माकत शिकणं म्हणतो ना, तसं मी स्वतःच हे सगळं शिकलो. मला कोणीही गुरु नाही आणि कोणत्याही प्रकारचा कोर्स केलेला नाही, कोणत्याही प्रकारचा कोर्स केलेला नाही. फक्त एकच आहे की चित्राविषयी जिथे काय काय माहिती मिळेल ती माहिती मी घेत गेलो. अनेक लोकांना फेसबुक वगैरे तर आता आलं, पण त्याच्या आधी पण अनेक लोकांना फॉलो करत गेलो आणि त्याच्यातून हे सगळं शिकलो आहे. त्यामुळं टेक्निकल काही गोष्टी जर विचारल्या तुम्ही मला तर कदाचित मला त्या सांगता येणार नाहीत. पण हळूहळू करता करता काम हाच माझं गुरु झालं. आणि अजून एक गुरुची मोठी भूमिका केली ती म्हणजे तुम्हा मित्रांनी, सगळ्या लोकांनी चुकलेल्या कामाला देखील टाळ्या वाजून खूप असं ॲप्रिशिएट केलं. त्यांनी एक ऊर्जा येत गेली आणि हे काम सुंदर व्हायला लागलं.
आता ॲक्च्युली ह्या घरामध्ये अशा स्वरूपाची खिडकी नसेल बरं का, वेगळी असेल काहीतरी, पण फक्त इंडिकेट करायचं आपल्याला ती खिडकी आहे. एवढ्या भांडवलावरती ही खिडकी उभी राहिली आणि ते सुंदर दिसायला लागेल थोड्या वेळाने. चित्राचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे, आपल्याला ते काम करता करता नाही का आनंद मिळाला पाहिजे. बस आपण कविता लिहितो तर आपल्यापैकी ते एकही माणूस असता नाही की कवितेवर त्याचं पोट चाललंय. कारण जर असं ठरवलं असेल कोणी की कविता लिहून आपण आपला उदरनिर्वाह करू तर सगळे आपण उपाशी राहू. हां, त्यामुळे कवितेवर काही पोट कोणाचं चालत नाही. पण एक गोष्ट नक्कीच आहे की कविता आपल्याला एक ओळख देते आणि त्याच्यातून जो मिळणारा आनंद आहे हा भाकरीतून मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पट मोठा आहे. तसंच या चित्राचं पण आहे. आता मी थोडंसं पत्र्यांकडे जातो. हे वॉटर कलर हे जे माध्यम आहे ना, हे पेंटिंगमधल्या सगळ्या माध्यमांपेक्षा सगळ्यात कठीण असं माध्यम आहे. सगळ्यात कठीण असं माध्यम. याचं कारण असं आहे की हे माध्यम ट्रान्सपरंट माध्यम आहे. म्हणजे खाली जो रंग आहे त्याच्यावर जर आपण दुसरा रंग दिला तर तो खालच्या रंगाला त्याच्यामध्ये मर्ज करतो आणि तो खालच्या रंगाचं अस्तित्व ठेवून स्वतःचं अस्तित्व ठेवतो. याच्याविषयी एक छोटीशी गोष्ट पण मला इथं खरं सांगायला आवडेल की ज्यावेळेला आता आपल्याकडे जी पारशी जेवढे कम्युनिटी आहे तर सगळ्यात पहिल्यांदा एक माणूस नदीच्या किनाऱ्यावर आला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या राज्यामध्ये प्रवेश हवा आहे आमच्या काही लोकांना. तर त्या राजाने सांगितलं की तुम्हाला इथे प्रवेश मिळणार नाही, कारण आमच्याकडे ऑलरेडी खूप ओव्हर क्राऊडेड आहोत आम्ही आणि आम्हाला दुसऱ्या कोणत्या माणसाला इथे सामावून घ्यायचं नाही आहे. तर त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही आम्हाला सामावून घ्याच. मग त्याने काय केलं, त्या राजाने काय केलं, दुधाचा एक प्याला भरला, पूर्ण काठोकाठ भरला आणि त्या नोकराला सांगितलं, सेवकाला, की त्यांना जाऊन हा दुधाचा काठोकाठ भरलेला प्याला दे. त्याचा हेतू असा होता सांगण्याचा की हे जे दुधाचं भरलेलं पात्र आहे हे काठोकाठ भरलेलं आहे, आम्ही दुसऱ्या कोणत्याही माणसाला आमच्यामध्ये समाविष्ट करून घेऊ शकत नाही, आमच्याकडे जागा नाही. हा मेसेज देण्यासाठी त्याने ते पात्र तिकडे पाठवलं. ज्यावेळी ते पात्र घेऊन तो सेवक त्या राजाकडे गेला आणि त्याला दाखवलं त्या किनाऱ्यावर जाऊन, त्यावेळी त्या माणसाने बघितलं ते आणि ते पात्रामध्ये एक चमच्यावर साखर टाकली आणि ते परत पाठवलं राजाकडे, हे घेऊन जा म्हणे आणि राजाला जाऊन देऊन ये. ज्यावेळी तो राजाकडे परत गेला तर राजाने विचारलं की हे का मीच पाठवलेलं दुधाचं पात्र परत का आणलंस? तर म्हणे महाराज, त्यांनी काय केलं, त्यात एक चमच्यावर साखर टाकली आणि मला सांगितलं पात्र परत नेऊन दे. मग त्या राजाने आल्यावर ते पात्र बघितलं तर त्या पात्रातला एकही थेंब खाली पडलेला नव्हता आणि त्या दुधाची जी चव आहे ती गोड झालेली होती. म्हणजे त्याने असा मेसेज दिला की आम्ही तुमच्यात येऊन राहू, तुम्हाला तुमच्या समाविष्ट होऊन जाऊ, तुमच्याकडची एवढी जागा घेणार नाही, तुम्हाला जराही डिस्टर्ब करणार नाही, उलट तुमचं जे आयुष्य आहे ते आधी गोड करून जाऊ. तर ह्या चित्राचं पण तसंच असतं की हा वॉटर कलर आहे ना, हा दिल्यानंतर तो खालच्या रंगाला बिलकुल डिस्टर्ब करत नाही, पण त्याची जी मजा आहे ती अजून जास्त वाढवतो. त्यामुळे वॉटर कलर हे माध्यम हे कठीण असलं तरी माझ्या आवडीचं आहे, कारण आपण सगळेजण ट्रान्सपरंट आहोत.
खालचा पिवळा रंग आहे ना तो सुद्धा याच्यामध्ये मर्ज होते आणि दिसतोय. तो आता खालचा रंग सुकलाय तर तो या रंगात तसा मिक्स होत नाही ना. दिसतो पण मिक्स होत नाही. दिसतो पण फक्त की त्याची शेड बदलू शकते. म्हणजे समजा येलोवरती जर मी आता ब्ल्यू दिला तर हा ग्रीन होईल, पण तो त्याला डिस्टर्ब नाही करणार. इम्पॅक्टवर परिणाम करतो. इम्पॅक्टवर परिणाम करतो. हां, ऑइल पेंटमध्ये होत नाही. ऑइल पेंट किंवा पोस्टर कलर हे जे आहेत ना ते त्याला ओपेक असं म्हणतात. ते दुसऱ्याला झाकून टाकतात. म्हणजे समजा लाल रंगावरती जर आपण कधी पिवळा रंग दिला तर लालला झाकून टाकतो. अस्तित्व संपलं. तसं वॉटर कलरमध्ये होत नाही. तो त्याचं अस्तित्व टिकवतो आणि त्याची ब्युटी वाढवतो अजून. कारण तो कोणी काळी वॉटर कलर आहे ना हा कवी असला पाहिजे. थोडी दूरची झाडं आहेत ना ती निळसर करत जायची. मूळचं गाव कुठलं? मी मूळचा इगतपुरीचा आहे. इगतपुरी एक शहर असं आहे की वर्षाचे 12ही महिने कोणत्याही ऋतूत तुम्ही जर आला तिथे तर तुम्हाला ते हिरवगार सुंदर दिसेल. आणि भरपूर पाऊस असतो. समृद्ध आहे. भरपूर पाऊस असतो, परंतु तो पाऊस तुम्हाला जराही कंटाळा येणार नाही त्या पावसामध्ये. आणि विशेष असं इगतपुरीच्या पावसाचं की तुम्ही किती भिजलात त्या पावसात तर तुम्हाला सर्दी होणार नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही. फ्रेश वॉटर. त्यामुळे ते हॉटेलमुळे तुला माहिती. शिक्षण वगैरे तिकडेच सर? मी नाशिकला शिक्षण झालं माझं. तसं खूप नाशिकला खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातलं माझं खूप वेगळे क्षेत्र आहेत खरं. ते खूप कठीण आहे मला खरं सांगणं तुम्हाला, कारण मला तुमच्याविषयी बोलायला सांगितलं तर मी भरपूर बोलू शकेल, पण मला माझ्याविषयी बोलणं जरा जास्त अवघड आहे. पण मगाशी संध्याताईने एक वेगळा विषय सांगितला म्हणून त्याविषयी थोडं सांगतो. एक स्तुती म्हणून नव्हे, पण एक मी कोणत्या क्षेत्रात काय करतो ते कळावं म्हणून सांगतो. मी पाली भाषेमध्ये मी मास्टर्स केलेलं आहे, MA केलेलं आहे. तसं मराठी भाषेत पण MA केलेलं आहे, मराठी MA पण केलं आहे, पालीमध्ये पण MA केलं आहे. आणि सोडून दिलेले 4 MA आहेत. म्हणजे हे फर्स्ट पार्ट हिंदी, फिलॉसॉफी, हिस्ट्री हे 1-1 वर्ष करून सोडून दिलेले आहेत. पालीमध्येच MPhil केलेलं आहे. आता PhDचं काम चालू आहे पालीमध्येच. सिंहली भाषेमध्ये 11व्या शतकामध्ये एक ग्रंथ लिहिला गेलेला आहे, मुखमत्त दीपनी म्हणून, स्क्रिप्टमध्ये व्याकरणाचा ग्रंथ आहे. तो आतापर्यंत फक्त सिंहली स्क्रिप्टमध्येच आहे, सिंहली आणि बर्मी स्क्रिप्टमध्ये. तो मी आता देवनागरी भाषेमध्ये करतो आहे. पाली भाषेतला ग्रंथ आहे आणि स्क्रिप्ट सिंहली आहे, म्हणजे श्रीलंकेची आहे. आणि 300 वर्षांनंतर म्हणजे 15व्या शतकामध्ये बर्मी स्क्रिप्टमध्ये तो सेम ग्रंथ केला गेला. ही 2च भाषांमध्ये, 2च लिप्यांमध्ये आहे. तो मराठीमध्ये अजून आलेला नाही. आम्ही 3 लोक आहोत असे भारतामध्ये की जे ह्या 4ही गोष्टी जाणतात, म्हणजे पाली, ब्राह्मी, बर्मीज, सिंहली. आणि ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्याशिवाय आपल्याला तो ग्रंथ इकडे अनुवादित करता येत नाही. तर गेले 6 वर्ष झाले माझं ते काम चाललेलं आहे. ते काम काय फार पुढे सरकत नाही आहे वेगवेगळ्या कारणाने, परंतु ते काम पूर्ण ज्यावेळी होईल त्यावेळी मराठीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा ग्रंथ, म्हणजे वेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मराठी भाषेमध्ये त्या निमित्ताने येईल. विशेषतः व्याकरणावरती खूप वेगळ्या प्रकारचे प्रकाश
त्या ग्रंथामध्ये टाकले गेलेले आहेत. मी एवढंच केलं इथे आणि याच्यातून आपल्याला एक असं दिसतं की ही एक दाट झाडी आहे, ही जवळची झाडं आहेत आणि ही दूर गेलेली लांबची झाडं आहेत. ठीक आहे, असंच काहीच ह्या बाजूला थोडंसं करतो. काय हां, फेलोशिपसाठीचे नाही होऊ शकले. याचं कारण असं की मी सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं की मी पोटापाण्यासाठी काय करतो बाबा, ते तर पहिल्यांदा सांगायला पाहिजे. तर मी LICमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनला आहे. नाशिकला ऑफिस आहे, रिजनल ऑफिस. तिथे मी काम करतो, मी जातो, ऑफिसला जातो आणि राहायला इगतपुरीमध्ये आहे. इगतपुरीचं मगाशी सांगितलं की ते वातावरण आणि तिथे असलेलं विपश्यना केंद्राशी पण मी कनेक्टेड आहे बऱ्याच वर्षांपासून. कारण पालीतलं बरंचसं मटेरियल त्या विपश्यना केंद्रामध्ये आहे. आणि इगतपुरी असं आहे की मी खिडकी उघडली की मला सगळं काही मिळतं. म्हणजे अशी खिडकी उघडली की असं धुकं माझ्या रूममधून बाहेर पास इतकं छान वातावरण. त्यामुळे त्या प्रेमापोटी मी इगतपुरीत राहिलो आहे बरेच वर्ष. आणि नाशिकला LIC ऑफिसमध्ये आहे ॲडमिनला. 1 तास लागतो, 1-1.25 तास लागतो. हो, कारनेच जातो. पूर्वी कोविडच्या नंतर ते पब्लिक ट्रान्सपोर्ट बंदच झालं, तर त्यांनी जाणं. तोपर्यंत जात होतो पब्लिक ट्रान्सपोर्ट. आणि असे तरी 200-250 चित्र झाले असतील. आतापर्यंत 3 एक्झिबिशन झालेत माझे. नाही, जहांगीरला नाही केलं, पण नाशिकला आणि पुण्याला, नाशिकला 2 आणि पुण्याला 1 एक्झिबिशन झालं माझं. की नाही दादा, परत वाढवणार सुकून.